त्याचबरोबर क्रिकेट साहित्य सौजन्य सनिराज दत्तात्रय शितोळे, विशाल हनुमंतजी चव्हाण आणि डीजे स्पॉन्सरशिप विघ्नहर्ता ऑडिओ, संकेत तांदळे, RS41 प्लसचे मालक मिथुनजी धुमाळ, श्रीनाथ पवार प्लसचे प्रोप्रायटर आणि प्रल्हाद शिंदे पहिलवान सिरीज वीर यांकडून हे डीजे स्पॉन्सरशिप आपण पाहतो आपल्या स्पर्धेसाठी. तर श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर पाणी सौजन्य आपण पाहतो आपल्या स्पर्धेसाठी. बाळासाहेबजी नारायणरावजी धुमाळ मंडप स्पीकर स्टेज सौजन्य. तर शुभम धुमा पाटील यांकडून आम्हाला या स्पर्धेसाठी बॅनर्स या स्पर्धेसाठी त्यांनी आम्हाला दिलेले आहेत. आणि विजय कुमारजी मैपितरावजी धुमाळ यांकडून बेस्ट बॉलरचा अवॉर्ड आपल्या स्पर्धेसाठी माजी वाईस चेअरमन श्रीनाथ मस्कोबा देवस्थान ट्रस्ट वीर. अर्विका कंस्ट्रक्शनचे सर्व शुभमजी धुमाळ यांकडून आपण पाहाल आम्हाला या स्पर्धेसाठी बॅनर्स त्यांनी दिलेले आहेत. आजच्या दिवसातली शेवटची आणि अंतिमची मॅच आपल्याला आतमध्ये बघायला मिळणार आहे आणि एक मोठा सामना आतमध्ये माळेगाव जामता राजा क्रिकेट क्लब मॅचला सुरुवात करायची. डावाला सुरुवात होईल. 1 मिनिट थांबा अक्षय सर. सामन्याला सुरुवात होती. आपल्या बरोबर पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती आमचे सुरेश धायगुडे सर इथे आमच्या बरोबर जॉईन होतील आणि मॅचची कहाणी त्या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय ऐकण्यासाठी जाऊ सूरज सरांकडे जिथे ही मॅच मोठी राहील. दोन टीम कॅप्टन क्वार्टर फायनलची मॅच आहे. यदा कदाचित चालू मॅच मध्ये जर सर पाऊस आला तर ती मॅच तिथेच थांबवली जाईल आणि जर जास्त म्हणजे मॅच पावसात तर थांबवायचीच नाही आणि जर जास्त पाऊस आला तर ती मॅच त्याच कंडिशनला थांबवली जाईल आणि ज्यानंतर पाऊस बंद होईल त्यानंतर तिथूनच पुढे ती मॅच कॅरी फॉरवर्ड केली जाईल. ठीक आहे, चालू करा मॅच. धन्यवाद ऋषी सर, मनपूर्वक धन्यवाद. गगनभेदी नजर ज्याची पहाड समविशाल काया, धगधगता सूर्य झुकतो आदी वंदितो प्रभू शिवराया. महाराजांच्या चरणावरती नतमस्तक होतो. जमलेल्या तमाम प्रेक्षक रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक या ठिकाणी स्वागत करूयात. श्रीनाथ चषक या ठिकाणी आपण पाहतोय आणि आजचा दिवस कोणाच्या नावावरती असेल त्याच्यासाठी मॅच या ठिकाणी आपण पाहतोय. टीम गुळूंची एका साईडला तर दुसऱ्या साईडला माळेगाव संघ आणि दुसऱ्या साईडला तन्वीर शेखचा जलवा पाहायला मिळाला. आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अपील केली आहे जबरदस्त चांगलाच बॉल या ठिकाणी वापरतायत तन्वीर शेख आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल होती. शुभम ऑन स्ट्राईकला होते, आता ते नॉन स्ट्राईकला पोहोचतायत परंतु ऑन स्ट्राईक वरून आता निशांत बॅक टू बॅक डॉट बॉल जे आहेत ते मात्र खेळत चाललेत. महत्वाची मॅच आहे आपल्या टीमसाठी. आजचा दिवस नावावरती करायचा असेल चांगला खेळ देणं आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी गरजेचं आहे. या सत्ताचा बॉल पुन्हा एकदा डॉटचा आहे तो मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तन्वीर शेख यांचा जबरदस्त काम तन्वीर यांचं या ठिकाणी आपल्याला मॅच मध्ये पाहायला मिळतंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे खोदून काढलाय, बिगिट केलाय, अक्रॉस झालेला आहे. बॉलला बाउंड्री लाईनच्या दिशेने पाठवलंय, सीमारेषा पार चौकार आहे तोच आता खेळ आहे. निशांत यांच्या बॅटमधून 4 धावा. बॅक टू बॅक डॉट बॉल आणले लगातारचे 3 आणि 5व्याच बॉलवरती चौकार आलेला आहे. धावसंख्या 5 या आकड्यावरती पोहोचते. 5 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त मॅच आहे. पाठीमागच्या मॅच मध्ये माळेगाव टीम देखील विजयी झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा बॉल इथे गॅप बनवलाय, सुई मध्ये धागा ओवा असा फटका आता पॉइंटला खेळ आहे. जे तुम्ही पहिल्या डावामध्ये आणि पहिल्याच काही 3-4 बॉलवरती कमवलं होतं तेच आता गमवलं आहे शेवटच्या 2 बॉलवरती. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावांचा आकडा टीम गुळूंची आता 9 या आकड्यावरती आहे. 9 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. या तन्वीर शेख यांच्या विरोधात तुम्ही स्ट्रोक मोठे खेळू शकत नाहीयेत परंतु डॉट बॉल देखील खेळणं
ते गरजेचं फार तर फार नाही आहे. धावा चालू ठेवणं त्या षटकामध्ये तुम्हाला गरजेचं आहे. तोच प्लॅन आता या ठिकाणी निशांत आणि शुभम निगडे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज विनायक यांना पुढे आणलं जातंय. विनायक आता षटक या ठिकाणी आता मार्गस्थ करत असताना पाहायला मिळतील. दुसऱ्या षटकामध्ये विनायक यांचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. श्रीनाथ चषक 2026 चा महासंग्राम, भव्य फुलफिश गव्हाईस टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम, दैदीप्यमान सोहळा. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल ऑन स्ट्राईकला शुभम निगडे, पंचांच्या डावीकडून विनायक स्टार्ट घेत आहेत. कोडप्याचा बॉल आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, चांगला फटका खेळाय, लॉक ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव जी आहे ती आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा क्लिअर केलेली आहे. पहिलाच बॉल होता, पहिल्याच बॉलवरती एक सिंगल मिळते आहे. चांगली पार्टनरशिप इथे जर निशांत आणि शुभम निगडेची जर बनत असेल ना, तरी एक मोठा धावफलक तेही देखील आज मात्र माळेगाव संघाच्या पुढे उभा करू शकतात. टॉस जिंकला होता टीम माळेगाव संघाने. प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय. 5 षटकांची मॅच आहे, एक जबरदस्त मॅच. त्यानंतरचा बॉल विकेट केली, फटका अगदी फसलाय, क्षेत्ररक्षक आले डाऊन द बॉल. फॉलो थ्रू मध्ये विनायक आहेत, तोच काम करायचं होतं, तेच काम आता झालेलं आहे. फलंदाज बाद, निशांत बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का टीम गुळूंच्या संघाला. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 10. त्याचबरोबर SR ब्रदर्स शोडर रोहितजी कुंभार यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होत आहे. आता मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. चला, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदीप या ठिकाणी पोहोचत आहेत. विनायक या ठिकाणी पाहायला मिळतील. पहिल्या बॉलवरती सिंगल, त्याच्यानंतर विकेट आपल्या खात्यामध्ये जमा करतायत. चांगला खेळ महत्वाचा आहे. तन्वीर सिंग त्यांच्यापाशी पोहोचलेत. कानमंत्र आता दिला जातोय, नियंत्रित टप्पा फार गरजेचा आहे या मॅचसाठी. तन्वीरला देखील ठाऊकच आहे, कारण की एक चूक इथे महागात ठरू शकते, कारण की मॅच महत्वाची आहे. संदीप मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल संदीप साठी, पहिलाच बॉल पुढे ड्राईव्ह केलाय, वाकाय फटका खेळाय आताचा. जब बेडा होगा पार मिलेगा रन 4. इज अ क्वालिटी ब्रँडेडचा चौकार, 4 धावा. खेळ आहे महत्वाचा, तोच खेळ आता संदीप यांच्या बॅटमधून पुन्हा एकदा स्टार्ट झालाय. पहिल्याच बॉल वरती तो चौकार खेचतो. धावसंख्या 14 या आकड्यावरती आहे. 14 धावा धावफलकावरती. त्यांचा सातत्याने खेळ आहे. पुरंदर तालुका त्यांच्यासाठी फार तर फार महत्वाचा राहिला आहे. गुळूंची टीम. त्यानंतरचा बॉल आताचा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय, त्याचबरोबर जबरदस्त आहे. आणि चेंडू मात्र आताचा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मॅच मात्र जबरदस्त आहे. अजून 2 बॉलचा खेळ जो आहे दुसऱ्या क्रमांक 2 मध्ये उरलाय. 14 धावा धावफलकावर. त्यानंतरचा चेंडू पुन्हा एकदा वेगावरती स्वार होत असताना आताचा बॉल पुन्हा एकदा खेळलेला आहे. खेचून मारलाय, काउंट कॉर्नरला. मिसफिल्ड कोणती नाहीये. एकच धाव आताच्या बॉलवरती पुन्हा एकदा कंप्लीट होते. धावसंख्या पुढे जाते. 1च्या मध्ये धावसंख्या 15 या आकड्यावरती पोहोचते. 15 धावा धावफलकावरती. शुभम निगडे करतं या षटकामध्ये जास्त वेळ स्ट्राईक वरती नाही आहेत, परंतु शुभमला स्ट्राईक वरती ठेवणं काम आपलं आहे. तेच आता फलंदाज करायचा प्रयत्न करताय शुभम. ऑन स्ट्राईक निगडे. ओहो, यासाठी ओळखलं जातं शुभमला, परंतु तितकंच टायमिंग नव्हतं. खुद काढण्याचा प्रयत्न. टप्प्याचा बॉल आहे, 1 धाव मिळते लॉंग ऑनला. आणि षटक क्रमांक मैदानाच्या आतमधून 2चा खेळ जो आहे तो मात्र आता कंप्लीट होतोय. 2 षटकांचा खेळ संपला. टीम गुळूंचे धावफलकावरती धावांचा आकडा 16 धावा धावफलकावरती आणि 1 विकेटचं नुकसान. 16 धावा धावफलकावरती आहे. सुरुवात तर चांगली झाली आहे गुळूंच्या संघाची. अजून जर एका साईड विचार केला तर 18 बॉलला मॅक्सिमम धावा जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न. परंतु आता तन्वीर शेख पुन्हा एकदा आलेला आहेत बॉलिंग ट्रॅकवरती. जो खरं तर घातकी गोलंदाज म्हणून ज्याची ओळख राहिली या आजच्या दिवसामध्ये, तोच आता गोलंदाज पुन्हा एकदा तन्वीर शेख. परंतु ऑन स्ट्राईकला शुभम निगडे आहेत. त्यांचा खेळ फार तर फार महत्वाचा आहे. अनुभव जितका आहे तितकाच लावायचा आहे. आणि हा बॉल या ठिकाणी आपण पाहतोय पुन्हा एकदा डॉट आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. टप्प्यावरती नियंत्रित, अगदी कधी आत आहे तर कधी बाहेर आहे. चांगले चेंडू आता तन्वीर आता पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतायत या श्रीनाथ चषकाच्या निमित्ताने. या बॉलला पाठवून द्यायचा प्रयत्न, घाई झाली आणि ती घाई चुकीमध्ये खरं तर प्रवेश करत असता शुभम निगडे बाद होत असताना पाहायला मिळत आहेत गुळूंच्या टीमला. पुन्हा एकदा विकेट डाऊन, फलंदाज बाद.
पहिला डॉट त्यानंतरची विकेट. धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शंतनू या ठिकाणी पोहोचतील. शंतनू आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत. पाठीमागे खरं तर विकेट आली. शुभम त्या ठिकाणी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. मोठा धक्का खरं तर या संघाला बसत असताना पाहायला मिळतोय. परंतु जबरदस्त मॅच मध्ये उभं राहणं फार गरजेचं आहे खेळपट्टीवरती. आता उभं राहण्यासाठी शंतनू चालेत की काय? फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आले बॉलच्या खाली. जेल झाला बाक टू बाकचा. पुन्हा एकदा धक्का. अगदी गुळींच्या टीमला शंतनू बाद होत आहेत. आसिफ आहे झेल पकडण्यासाठी. चांगला झेल आसिफ यांच्या वतीने पाहायला मिळतोय. तन्वीर शेख नामांकित खेळाडूंच्या यादीमध्ये या खेळाडूचं नाव सातत्याने घेतलं जात आहे. ओपन टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आत्ताचा दहशत देखील त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि त्याचा खेळ मात्र जबरदस्त होत असताना त्याचबरोबर आता मैदानाच्या आतमध्ये सौरभ पोहोचत आहेत. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूया. 16 धावा धावफलकावरती 3 विकेटचं नुकसान टीम गुडूंचे. त्याचबरोबर श्रीनाथ ॲटो गॅरेज मिस्त्री राजू शिंदे यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभागमन. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा आहे. सौरभ आलेले आहे. सौरभ आणि त्याचबरोबर या ठिकाणी पाहूया तिसऱ्या पंचांना आता विचारणा केली जाते. पुन्हा एकदा जाऊयात पुरंदर टेनिस क्रिकेट वॉर्डरूम मध्ये. तो निर्णय काही क्षणामध्ये तुमच्यापर्यंत देखील पोहोचणार आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये स्वप्नील भैया काकडी सर काय निर्णय कळवतील पाहणं गरजेचं आहे. आता फलंदाज सेफ आहेत. चला मॅचला ऑन करूयात. फलंदाज आता सेफ आहेत. मॅचला पुन्हा एकदा या ठिकाणी आपण सुरुवात करूया. जाऊयात मॅचच्या दिशेने. मॅचला या ठिकाणी सुरुवात करणं फार गरजेचं आहे. त्यानंतरचा बॉल कनेक्शन या बॅट आणि बॉलचं चांगला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी आहे आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र या ठिकाणी आपण पाहूया. अगदी डॉट झालाय. निर्धाव चेंडू सांगता आताच्या बॉलवरती होते. तिसरं षटक तन्वीर शेख पुन्हा आहेत. सौरभ पुढे गेलेले आहेत आणि पुन्हा डॉट बॉल जो आहे ते आता खेळत आहेत आणि याचबरोबर आता षटक क्रमांक या ठिकाणी पाहूयात. एकही धाव या ओव्हरमध्ये आलेलीच नाहीये आणि आता त्या 2 विकेट देखील नावावरती करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळतील. तन्वीर शेख मैदानावर टाकण्याचा पराक्रम इथे श्रीनाथ चषकाच्या निमित्तानं हा खेळाडू करत असताना अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकही धाव मात्र खर्च केलेला नाहीये. 2 विकेट आणि आपल्या नावावरती करतायत. जबरदस्त खेळ तन्वीरचा या ठिकाणी आपण पाहूयात. कमबॅक करणं फार गरजेचं होतं. पहिल्या षटकामध्ये शेवटच्या 2 बॉलवरती चांगला खेळ नव्हता आणि आता बबलू यांना पुढे केलंय. दादा बबलू आले डब्ल्यू ची शिकार करण्यासाठी. आता त्यांचा खेळ 4थ्या षटकामध्ये पाहूयात आणि ऑन स्ट्राईक वरती फलंदाज आहेत. बॅटने विकेट करायचा प्रयत्न होता. चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. बबलू यांच्या वतीने डॉट आलाय. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप ऑन स्ट्राईकला जरी असले तरी अजून संदीपकडे 11 बॉल आहेत शिल्लक. पहिला जरी डॉट असेल बबलूचा 11 बॉल मध्ये
धावा येऊ शकतात. प्रयत्न फार गरजेचे आहेत. तेच प्रयत्न आता इथे करून दाखवायचे. तोच इरादा आता संदीपचा देखील राहिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सिक्सर, साधावा. 3 षटकांमध्ये जो खेळ आपला झालेलाच नाहीये तोच खेळ आता आपल्याला खेळायचा आहे. आणि आता दुसऱ्याच बॉलवरती बबलूवरती आक्रमण होत आहे. क्षमता आहे संदीपकडे. ओ हाई बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने आउटफील्ड स्लो. क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक मितीय डबलचा प्रयत्न. धावचीची संधी आणि आत्ताच्या बॉलवरती दोनही धावा मात्र कंप्लीट होत आहेत. लेट झाले थोडेसे क्षेत्ररक्षक आणि मॅडी होते आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहतोय लेट झालेले आहेत मॅडी. आताच्या बॉलवरती 2 धावा ज्या आहेत ते मिळत आहेत. धावसंख्या पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा या ठिकाणी आपण पाहूयात. 24 धावा धावफलकावरती. 24 रन ऑन द बोर्ड. 24 धावा. त्यानंतरचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न. संदीपचा तोच प्रयत्न आता पुन्हा एकदा राहिलाय. 1 मिळाले आहे. स्ट्राईक सौरभकडे. आता स्ट्राईक वरती कोण येईल? स्ट्राईक वरती संदीपला आणणं फार गरजेचं आहे. संघासाठी धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा टीम गुळूंचे 25 धावा धावफलकावरती आहेत. सौरभ मैदानाच्या आतमध्ये आहेत. डगआउट मधून पाठीमागून आवाज येतोय फक्त बॉलला मारायचे आणि तोच प्रयत्न आता सौरभकडून पाहायला मिळतोय का? तर अगोदरचे फलंदाज बाद झालेले आहेत. पुन्हा एकदा वेगावरती स्वार. बबलू या ठिकाणी होत आहे. चेंडू या ठिकाणी पाहूयात. डॉट आलाय. निर्धाव चेंडू आहे. डॉट बॉल. शेवटचा बॉल इथे बाकी आहे. षटक क्रमांक 4चा. बबलू त्यानंतरचा बॉल आहे. सौरभ उलटाचा प्रयत्न. आताच्या बॉलवरती या ठिकाणी पाहूयात. फटका फसलाय. झेल झालाय. फलंदाज बाद. सौरभ बॅक टू द पवेलियन. आता या ठिकाणी पाहूयात. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 25 धावा धावफलकावरती आणि विकेट क्रमांक या ठिकाणी आपण पाहूयात 4था धक्का अगदी गुळूंच्या संघासाठी. चला फलंदाज चला लगेच मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या 6 बॉलचा खेळ उरला. मॅच मात्र महत्वाची आहे. 6 बॉलमध्ये कशा प्रकारे खेळ खेळता होतोय. संदीप मैदानाच्या आत. तर नवीन फलंदाज विशाल पोहोचतायत. खेळाडूचं नाव ललित. ललित मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत आणि आता संदीप आणि ललितची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. चला 6 बॉलचा खेळ उरलाय. अजून पुढचा डाव बाकी आहे. जास्तीचा वेळ घेऊ नका. मॅचला या ठिकाणी लगेच सुरुवात करूयात. बॉलिंग ट्रॅकवरती आसिफ यांना पुढे केलंय. आसिफ आले बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला बॉल. संदीप पुन्हा सज्ज होत आहेत. वारंवार कळवलं आहे. स्क्वेअरलेगच्या दिशेने आताच्या बॉलला पाठवलंय. 1 मिळाली आहे. तिथे आउटफील्ड बदलत होतोय आणि त्याचबरोबर संधी मिळाली आहे. संधीचं सोनं फार तर फार गरजेचं आहे परंतु आता त्या चुका राहिल्यात. साश बाश ताश तर मिळाला. 34चा प्रयत्न. धावचीतची संधी आणि धावचीत कोण होत आहे? धावचीत कोण होईल अजून या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. तिसऱ्या पंचांना विचारणा केली आहे. तिसऱ्या नॉन स्ट्राईक आता चेक करायचे. यस पहिले अटेम्प्ट आपण चेक करूयात. फार तर फार सगळे चेक करूयात. पुन्हा एकदा मदत घेतली जाते तिसऱ्या पंचांची आणि जाऊयात पुन्हा एकदा स्वप्नीलजी भैया काकडे सरांकडे. त्याचबरोबर आमचे चेवनजी दादा कोलते आहेत सोबत आणि तो निर्णय महत्वाचा राहील. करले कॅमेरामॅन वर्क करतायत आमचे मयूर. योग्यरित्या कामगिरी मयूर यांची पाहायला मिळाली आहे. पीटीसी लाईव्ह पुरंदर टेनिस क्रिकेट आणि क्वालिटी देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून तर कायमच असतंय आणि आता निर्णय जो आहे तो मात्र काही क्षणामध्ये आपल्यापर्यंत पोहोचेल.
3 धावा कंप्लीट आहेत. चौथीसाठी प्रयत्न होता. नॉन स्ट्राईकचे खेळाडू आहेत ललित या ठिकाणी बाद होत आहेत. आताच्या 3 धावा मिळतील. चला विशाल चला. यस 3 धावा मिळत आहेत आणि धावची सुरुवात चौथ्या धावेसाठी आता फलंदाज बाद होत आहेत. ललित मात्र बाद होतील. 3 धावांच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 28 धावा धावफलकावरती आहेत. आता मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पोहोचत आहेत. प्रतीक मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. 28 धावा अजून या ठिकाणी विचार जर केला एका साईडून तर 5 बॉल उरलेत. 5 बॉल वरती अजून देखील संदीप मैदानाच्या आतमध्ये आहेत. संधी आहे संदीपला स्टार बनायचं, परंतु दांडी 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 गोल आसिफ आहेत. यासाठी ब्रह्मास्त्र बाहेर काढले आणि एष्ट्या आता उद्ध्वस्त करतायत. फलंदाज बाद. विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. आता अजून 4 चेंडूंचा खेळ जो आहे तो उरलाय. धावसंख्या या ठिकाणी आपण पाहूयात 28 या आकड्यावरच आहे. 4 चेंडूंचा खेळ जो आहे तो बाकी आहे. विशाल गायकवाड मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तमाम प्रेक्षक राजे आज खरं तर या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरेश्वर मंदिर वीर तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि या मैदानावरती समस्त ग्रामस्थ वीर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. विघ्नहर्ता मित्र मंडळ यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन होत असताना आपल्याला सातत्याने पाहायला मिळत आहे. अजून 4 बॉलचा खेळ जो आहे तो बाकी आहे. विशाल गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर रिव्हर्स खेळायचा प्रयत्न विशाल यांचा होता. विरुद्ध दिशेने फटका खेळायचा होता. आताचा बॉल या ठिकाणी पाहूया. डॉट आलाय. अद्विका कंस्ट्रक्शनचे ओनर सन्माननीय शुभम भैया पाटील यांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन होते. आपलं मनपूर्वक दादा हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल मुख्य मंचावरती विराजमान व्हायचंय. त्यानंतरचा बॉल पुन्हा रिव्हर्स. आता तो सक्सेसफुल होऊ शकत नाहीये. फलंदाज विशाल गायकवाड बाद होत आहेत. रिव्हर्स खेळताना रिप्लेच्या माध्यमातून चेंडू फळी पायावरती आदळलेली आहे आणि त्याच्यामुळे इंजुरी आता विशाल यांना येते. ते बाद जात आहेत आणि अजून बॉल बाकी आहेत. 2 चेंडूंचा खेळ उरला. धावसंख्यावर 28 वरती स्थिरावलेली आहे. जवळजवळ पहिल्या बॉलवरती 3 धावा आल्या, परंतु त्याच्यानंतर आसिफने लगातारच्या बॉलवरती लगातारच्या विकेट्स मिळवत असताना तिसराच बॉल डॉट आहे. चौथ्या बॉलवरती सुद्धा विकेट आली आहे. अजून 2 चेंडूंचा खेळ उरला आहे. सुमित मैदानाच्या आतमध्ये आई बॉल या ठिकाणी आपण पाहूयात. अवांतर तर आहे. धावचीची संधी आहे. आता पुन्हा एकदा वाईट बॉल आहे आणि आता धावची सुरुवात बाद आहेत. नॉन स्ट्राईकचे खेळाडू बाद होत आहेत. आता गेले होते तेच आता परत येतील. सुमित बाद झालेत. आता नवीन फलंदाज ऋषी पोहोचतील. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. ऋषी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. धावसंख्या 29 या आकड्यावरती टीम गुळूंचे. विकेट आतापर्यंत येत आहेत. 8 विकेट आतापर्यंत टीमने गमावल्या आहेत. आता नवीन फलंदाजाच्या आतमध्ये ऋषी या ठिकाणी पोहोचतील. यस 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. आता कोणत्या क्रमांकावरती आपण आलो ते गरजेचं नाहीये. आपण इथे काय करू शकतो ते महत्वाचं आहे. पुन्हा चांगला फटका खेळतायत. मिड ऑन मधून लोकमनला पाठवला. 1 मिनिट डबलचा प्रयत्न करावा तर लागणार. चित्त्याची चपळाई फार गरजेची आहे आणि पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीटच होत आहेत. शेवटचा बॉल उरलाय. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहे. त्यानंतरचा बॉल शेवटचा बॉल आहे. फलंदाज सज्ज होत आहेत. बिगिट केली आहे. फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 1 टप्पा त्यानंतर 1 मिळाली आहे. डबलचा प्रयत्न 2 तर मिळतायत आणि 2 वरती थांबणं गरजेचं आहे. टोटल रन्स ऑन द बोर्ड टीम गुळूंचे संघाने पहिल्या डावामध्ये बनवले आहेत 33. विजयासाठी आता 34 धावांची आवश्यकता माळेगाव संघासाठी. चला दोन्ही टीम चला लगेच मैदानाच्या आतमध्ये पोहोचूयात. मॅचला स्टार्ट करणं फार गरजेचं आहे. 34 धावा विजयासाठी बनवायचे आहेत. चला गुळूंची टीम क्षेत्ररक्षण लगेच मित्रांनो सजवूयात. मॅचला स्टार्ट करायचे आहे. चला माळेगाव टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा.
त्याचबरोबर सन्माननीय बंटीजी धुमाळ आणि गणेशजी धुमाळ साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करूया. श्रीनाथ चषक आणि त्याचबरोबर आमचे विघ्नहर्ता मित्रमंडळ व समस्त ग्रामस्थवीर यांच्या वतीने आपलं स्वागत आहे. चला माळेगाव टीम, चला माळेगाव टीम, चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. मॅच आता स्टार्ट करणं गरजेचं आहे, जास्त वेळ नकोय. तुम्हाला वेळ हवा तितका दिलेला आहे आयोजकांनी, आणि आयोजकांनी खरं तर तो निर्णय महत्वाचा घेतला. 5 षटकांची मॅच. चला मैदानाच्या आतमध्ये चला. वीरगावचे तंटमुक्ती अध्यक्ष सन्माननीय प्रतापरावजी धुमाळ साहेबांचं दरम्यानच्या काळामध्ये शुभ आगमन. आपलं दादा मनपूर्वक स्वागत आहे. चला मॅचला स्टार्ट करणं महत्वाचं आहे. रामा आणि परवेश मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. ऑन स्ट्राईकला परवेश, नॉन स्ट्राईकला रामा. बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी बडे मंच का बडा खिलाडी आणि गुळींचे टीमचा नेता अर्थातच शुभम निगडे सज्ज होत आहेत पहिलं षटक मार्गस्थ करण्यासाठी. विजयासाठी 34 धावांची आवश्यकता जरी असेल तरी गुळूचे संघाला त्यांचा खेळ त्यांना आता त्यांच्याच आता तालुक्यामध्ये दाखवायचा आहे. अर्थातच पुरंदर तालुक्यामध्ये त्यांचा खेळ फार तर फार महत्वाचा आहे. चला मॅचला स्टार्ट करूया. 34 बनवायच्या 30 बॉल मध्ये. तमाम प्रेक्षक रसिक आहेत. पहिला बॉल शुभम निगडे पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. मॅचला या ठिकाणी ऑन करूयात. परवेश आहे कोलोड्यापाचा बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरती, चेंडू सीमा पार. पहिल्याच बॉल वरती चौकार, 4 धावा. चांगली सुरुवात. आणि त्याचबरोबर आमचे राजवर्धन हार्डवेअरचे ओनर अजितजी धुमाळ साहेबांचं या ठिकाणी आगमन होतोय. मनपूर्वक सर्वांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. पहिल्या बॉलवरती चौकार घेतलाय. त्यानंतरचा बॉल बिगिट केले. बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलंय. डीप स्क्वेअर लाईकला परवेजचा इरादा आणि आत्ताचा बॉल शिवछत्रपतींचा चावा. मिळवेल 6 धावा. सिक्सर 6 धावा. षटकार मिळतो आताच्या बॉल वरती. पहिल्या बॉल वरती चौकार होता परंतु धावांची रन मशीन माळेगावकरांची आता मैदानाच्या आतमध्ये एक्सप्रेस नव्हे तर सुपर फास्ट एक्सप्रेस बनायला सुरुवात करतायत. परवेज धावसंख्या डबल डिजिट नंबर मध्ये 2च बॉल मध्ये 10 धावा कमवल्यात. शुभम निगडे पुन्हा एकदा आहेत. ओ याही वेळी फटका फसलाय. आता क्षेत्ररक्षक आहेत ललित. झेल झालाय. फलंदाज बाद होतात. विकेट आलेले आहे. पहिला धक्का माळेगाव संघासाठी. विकेट डाऊन. फलंदाज परवेश बाद झालेले आहेत. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. यस, बॅक टू बॅक खेळ परवेजचा पाहायला मिळाला परंतु त्याच्यानंतर ती मोठी विकेट आली मैदानाच्या आतमध्ये. बबलू यस बबलू आता मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. धावफलक 10 या आकड्यावरती आहे. आजचा दिवस मात्र कोणाच्या नावावरती असेल. भरपूर मॅचेस खेळले. 2-2 मॅचेस खरं तर दोनही संघांनी जिंकले. तिसरी मॅच खेळतायत आता. लगातार जो आता तिसरी मॅच जो जिंकेल तो मात्र आजच्या दिवस आपल्या नावावरती करणार आहे आणि त्याचबरोबर बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. त्यानंतरचा बॉल बिगिट करायचा प्रयत्न होता. फॉलो थ्रू मध्ये आताचा बॉल या ठिकाणी पाहूयात. एक डॉट जो आहे तो आलेला आहे. निर्धाव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. बबलू ऑन स्ट्राईक वरती आहेत. शुभम निगडे पहिल्या बॉल वरती चौकार. त्यानंतर षटकार देखील आपल्यावरती
डाव पलटणाऱ्याचे काम आणि पलटवण्याचं काम खरं तर फलंदाजांनी केलं आहे माळेगाव संघाने, परंतु आपला डाव इथे पुन्हा आणणं फार गरजेचं आहे. तोच डाव आता शुभम निगडेचा. यस, पुन्हा बबलू थांबण्यासाठी तयारच नाहीयेत. बबलूची शिकार डब्ल्यू साठी नव्हे तर चेंडू आता यस पंचांकडे जाऊयात. आणि त्याचबरोबर आताच्या बॉलवरती आउट ऑफ द पार्क स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. 6 धावा. षटकार मिळतोय. धावसंख्या पुढे 6 धावांच्या मदतीने धावफलकावरती धावांचा आकडा 16 धावा धावफलकावरती आहेत. आक्रमण सातत्याने पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर शेवटचा बॉल पहिल्या षटकाचा. बबलू पुन्हा एकदा संपर्क व्हायला लागले की आता संपर्क क्षेत्राच्या आम्ही बाहेर जात नाही शुभमने सांगितलंय. आणि त्याचबरोबर आताचा बॉल मात्र डॉट आलेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीम माळेगाव धावफलकावरती धावांचा आकडा आहे 16 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटचं नुकसान. परवेजला थांबवण्याचं काम शुभमने करून दाखवलंय. आणि आता दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय. आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलेले आहेत संदीप आलेले आहेत. जाऊयात मॅचच्या दिशेने. त्यानंतरचा बॉल ऑन स्ट्राईकला रामा. फुलटॉस होता. पॉवरफुल स्ट्रोक खेळू शकलेले नाहीयेत रामा. आणि चांगलाच बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. संदीप मनामध्ये एकच विचार असेल, चुकी झाली होती परंतु चुकीला माफी आता दिली आहे रामाने. संपर्क तितकाच नव्हता. चेंडू मात्र आताचा डॉट आलाय. मॅच मात्र महत्वाची आपल्या गावासाठी खेळायचा आहे. त्यानंतरचा बॉल. तमाम प्रेक्षक रसिक मॅच ऑनलाईनच्या माध्यमातून देखील पाहतायत. माळेगाव टीमचे समर्थक असतील, त्याचबरोबर गुळूंचे गावचे समर्थक असतील, मॅचचा आनंद लुटतायत. परंतु प्रत्येक जण तोंडामध्ये बोट देखील घालून बसलाय. एक धाव मिळते आताच्या बॉलवरती. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. 17 आणि खतऱ्याची घंटा. 17 या आकड्यावरतीच वाजत असते. तो खतरा निर्माण करतील का संदीप? पुन्हा बबलू साठी खतरा करायचा आहे, परंतु बबलू खतऱ्यामध्ये प्रेशर मध्येच ते खतऱ्याची घंटा वाजवतायत. चेंडू सीमा पार. रन मिळतील आता 4. चौकार मिळतो या बॉलवरती. धावसंख्या चौकाराच्या मदतीने पुन्हा पुढे जाते. धावफलकावरती धावांचा आकडा आहे 21 धावा धावफलकावरती आहे. जबरदस्त पार्टनरशिप. एका साईडला परवेशच्या माध्यमातून चांगला स्टार्ट संघासाठी, दुसऱ्या साईडला आता बबलू आहेत मॅचचा एंड करण्यासाठी. चेंडूला सीमा रेषेच्या बाहेर धाडलंय. अगदी ताकद आणि नजाकत. चेंडू सरळ सीमा रेषेच्या बाहेर. सिक्सर. 6 धावा. धावफलक पुन्हा पुढे जाते. षटकाराच्या मदतीने टोटल रन्स ऑन द बोर्ड 27 बनल्यात. अजून विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. सात धावांची आवश्यकता अजून देखील आहे. आणि त्याचबरोबर फटका इथे खेळाय. क्षेत्ररक्षक मिसफील्ड करतायत. आउटफील्ड फास्ट आहे. एक तर मिळाली आहे. डबलचा प्रयत्न आताच्या बॉलवरती होतोय. आणि त्याचबरोबर दोनही धावा आरामामध्ये क्लिअर करतायत. धावसंख्या 2च्या मदतीने पुढे जाते. 29 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. 29 रन ऑन द बोर्ड. संदीप 29 धावा. त्यानंतरचा बॉल एकदा आहे. फटका खरं तर खेचलेला आहे. आणि नो बॉल इशारा केलाय. अंपायर्स कॉल नो बॉल. दुसरी साडी प्रयत्न डायरेक्ट हिट. आणि आता वाचले गेलेले आहेत, पण अंपायर देखील आमचे वाचले आहेत. अक्षय सर वाचले आहेत. नो बॉल +2. बिमरचा नो. तुम्ही जास्त टप्प्यात उसळी आहे. जास्त पुल टॉस कबरेशावरती आलाय. आणि आता फ्री हिटचा बॉल. आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. 2 धावांची आवश्यकता आहे. स्लाइस राहिला खेळपट्टीवरती. पाठीमागे बॉल. त्यानंतर चेंडू मात्र आताचा डॉट आलाय. षटक क्रमांक 2चा खेळ संपला. टीम माळेगाव धावफलकावरती धावांचा आकडा आहे 32. अजून 2 धावांची आवश्यकता आहे माळेगाव संघाला विजयासाठी. आणि आता षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहे 3रं षटक. या छोट्या खेळाडूंना व्यासपीठ देण्याचं काम खरं तर गुळूंचे गावाकडून सातत्याने खरं तर आपल्याला पाहायला मिळत असतं. आणि छोटी हाईट बडी फाईट. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती ऋषी आलेले आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती 2 धावांची आवश्यकता आहे. त्यानंतरचा बॉल. हलक्यात खेळा. क्षेत्ररक्षक वा आल्याबरोबरच कामगिरीला जवाब आहे. रामाच्या चेहऱ्यावरती स्माइल आली आहे.
बॉल होता कुठे, मारायचा आम्हाला होता कुठे, परंतु ऋषी जबरदस्त राहिलेत. यस, पहिलाच बॉल आणि रामा तिथे बाद होत आहेत. अजून 2 धावांची आवश्यकता आहे. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज नाव कळवा माळेगाव टीम. विक्रम मैदानाच्या आतमध्ये पोहोचताय. 2 धावांची आवश्यकता आहे. जाऊयात मॅचच्या दिशेने. अगदी अंडर 19च्या खेळाडूंचा भरणा जास्त करून गुळींच्या संघामध्ये आहे, तोही देखील महत्वाचा ठरलाय. नवीन खेळाडूंना पुढे आणण्याचं काम. रिव्हर्स स्वीप केलाय आणि आताचा बॉल सीमारेषेच्या बाहेर. आणि जबरदस्त खेळ आजच्या दिवसाचा माळेगाव संघ आपल्या नावावरती करतोय. आजचा दिवस अभिनंदन आहे या संघाचं, परंतु तितका चांगला खेळ शेवटच्या मॅच पर्यंत गुळूंचे संघाचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. जबरदस्त खेळ गुळूंचे संघाचं देखील आजच्या दिवसाभरामध्ये राहिलेला आहे. शुभम निगडे असतील, त्याचबरोबर संदीप असतील, विशाल गायकवाड असतील. चांगला खेळ या खेळाडूंच्या माध्यमातून पुरंदरच्या मातीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अभिनंदन आहे. आणि त्याचबरोबर आता थोडीशी निराशा आहे, परंतु पुन्हा खचून न जाता तो जोश आणि तीच प्रॅक्टिस पुन्हा पुढच्या वर्षासाठी तयारी जोरास करावी लागणार आहे गुळूंची टीम. यस, थँक्यू. आणि माळेगाव संघाचा आहे. माळेगावची कॅप्टन चला आणि आयोजकांची गाडी घ्या आता. आजचा दिवस. त्याचबरोबर तमाम प्रेक्षक रसिकांचा पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद. श्रीनाथ चषक 2026 आणि उद्या ठीक सकाळी 10 वाजता याच ठिकाणी याच मैदानावरती वीरेश्वर मंदिर, वीर तालुका पुरंदर, जिल्हा पुणे, 10 वाजता ठीक आपण भेट